एक स्त्री जेव्हा आई होते ना, तेव्हा आपल्या मुलांच्या इच्छा ह्याच तिच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असतात. आता तुम्ही म्हणाल, हे असं का मी बोलते व्हिडिओच्या सुरुवातीला? तर आज मी एक छोटासा इन्सिडेंट सांगते. म्हणजे हे असं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात, प्रत्येक आईच्या आयुष्यात असंच होत असेल नेहमी. पण माझ्या बाबतीतलं मी तुम्हाला सांगते. माझ्या मुलांची इच्छा झालेली इडली खाण्याची. तर आणि इडलीचं बॅटर असं नाही ना, की लगेच होत. त्यासाठी अगोदर डाळ, तांदूळ भिजत घालावे लागतात. मग ते बॅटर तयार करावं लागतं. त्यानंतर आपण ते इडली, डोसे जे काही असेल ते करू शकतो. तर मी ऑनलाईन इडलीचं पीठ मागवलं. आजकाल सगळं मिळतं ऑनलाईन, आपल्याकडे फक्त पैसेच पाहिजे. तर ते हे मागवलं आणि म्हटलं चला मुलांना वाटतंय तर आपण त्यांच्या आवडीचं त्यांना म्हणजे बनवून देऊया. पण हेच जर मला दुसऱ्या कोणी सांगितलं असतं ना, तर मी एवढे एफर्ट्स घेतले नसते. म्हटलं असतं थांबा जरा, मी नंतर मग डाळ तांदूळ भिजवते आणि तसं तुम्हाला नंतर करून देते. आता हे इन्स्टंट पीठ मागवा, लगेच त्यांना त्यांच्या आवडीचं करून द्या. एवढे कष्ट मी फक्त मुलांसाठीच घेऊ शकते. बाकी या जगात कुणासाठीच नाही करू शकत. तर ही गोष्ट आहे एका स्त्रीची आणि आईची. म्हणजे हे जर मला माझ्या नवऱ्याने सांगितलं असतं किंवा अजून कोणी सांगितलं असतं ना, तर मी ते पटकन तेवढंसं ऐकलं नसतं. पण मुलांनी एखादी गोष्ट सांगितली आहे, तर मी ती त्यांच्या आवडीसाठी, त्यांच्या इच्छेसाठी कधीही पटकन करून देते किंवा त्यांच्या इच्छांना प्राधान्य देते. आता सगळ्याच गोष्टी असं नाही होत, की त्यांनी सांगितलं आणि लगेचच मी दिलं. पण खाण्याच्या गोष्टी शक्यतो त्यांच्या मी सगळ्याच ऐकते. मस्त इडली झालेली, अगदी सॉफ्ट आणि छान, त्याला खालून जाळीही आलेली. आता हे ऑनलाईन मागवलेलं पीठ होतं, पण खूप छान आणि टेस्टी इडली झालेली. त्यासोबत मी नारळाची चटणीही केलेली. छान इडली चटणीचा बेत केला दुपारच्या जेवणाला. आणि यांच्या बाजूला कधी असं बसलं ना, तर त्यांचा लक्षच नसतो. म्हणजे मी बसून व्हिडिओ करते पण त्यांना माहितीच नाही आहे, की मी हा व्हिडिओ बनवते ते. असंच बाजूला बसलेली तर म्हटलं चला रेकॉर्ड करूया व्हिडिओ, पण त्यांचा लक्षच नव्हता. माझ्या आयुष्यातील असे छोटे-मोठे प्रसंग मी व्हिडिओच्या माध्यमातून असे सेव्ह करत असते.